नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यातील नेरळमधील गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 4 गोवंशीय जनावरांना जीवनदान मिळाले। कत्तलीसाठी गोवंशीय जनावरं घेऊन जाणाऱ्या गाडीसह जनावरं सोडून दोघे पळून गेले। गोवंशीय जनावरांना वाचवण्यासाठी आलेल्या गोरक्षकांच्या कसायांनी अंगावर टेम्पो घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र गोरक्षक यांच्या सावधगिरीमुळे आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले। तर गोरक्षकांचं रौद्र रूप पाहून गाडीसह जनावरं सोडून दोघे जण पळून गेले। या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेकरता उरण, पेण, पनवेल, अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादित करण्याचा घाट शासनानं घातलाय। त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अल्प किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। या विरोधात हजारो बाधित शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांचा अंत शासनानं पाहू नये असा इशारा यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी शासनाला दिला आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या नशामुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत बोनकोडे गावातून फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करत तब्बल 160 लिटर गावठी दारू जप्त केली आहे। बोनकोडे खैरणे येथे गावठी दारू विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी ट्रॅप लावला असता तेथे स्विफ्ट गाडीमध्ये 160 लिटर गावठी दारू मिळाली। गाडी चालक यास गाडीसह ताब्यात घेतलं असून गावठी दारू आणि चारचाकी असा एकूण 2,16,000चा मुद्देमाल जप्त करून गाडी चालक रणजित जयवंत देवकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खानाव ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कांसाठी गोदरेज इमॅजिका या कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानाव हद्दीत गोदरेज इमॅजिका या कंपनीने अंदाजे 120 एकर जमीन शेतकरी यांच्याकडून कवडीमोल भावानं खरेदी केली असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। त्यातील 85 एकर जमीन बिनशेती करून त्यावर नियोजित प्लॉटिंग करून इमारत, बंगलो, रो हाऊस बांधण्याचं काम सुरू केलंय, मात्र येथील स्थानिकांना रोजगार दिला नाही असा आरोप शेतकरी ग्रामस्थ यांचा आहे। येथे उपलब्ध होणारा व्यवसाय आणि नोकरी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांना मिळून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल अशी मोठी आशा ग्रामस्थांची होती, ती पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले। स्थानिक प्रशासनानं अद्याप दखल घेतलेली नाही। नवी मुंबईतील कोपरखैरणे स्टेशनजवळ मनपानं अतिक्रमण विरोधी कारवाई करत 30 पेक्षा अधिक झोपड्या काढून टाकल्यात। बालाजी चित्रपटगृहासमोर कारवाई सुरू असताना एका ठिकाणी झोपडी पाडू नये म्हणून एक व्यक्ती कमालीचा विरोध करत होती। पोलिसांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितलं, मात्र त्याचा प्रखर विरोध होताना पाहून पोलिसांना संशय आला। त्या व्यक्तीला पकडून झोपडीची झडती घेतली असता गांजाच्या छोट्या मोठ्या पिशव्या सापडू लागल्या। पाहणी केली असता प्राथमिक अंदाजाने 20 किलो गांजा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे। अल्ट्राटेक प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील अदानी स्टेडियम येथे करण्यात आलं होतं। या क्रिकेट स्पर्धेत रायगड रायडर्स या संघानं कच्छ ईगल या संघाचा 7 गडी राखून विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावलाय। अंतिम सामन्यात रायगड संघास 2,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक सहित चषक, संघात सहभागी झालेल्या खेळाडूंना रजत पदक प्रदान करण्यात आलं। या सामन्याचा मालिकावीर पनवेल येथील मितेश शहा तर मालिकावीर माणगाव येथील ओमकार घोसाळकर हा ठरला। IPCL रिलायन्स कंपनी नागोठणे प्रकल्प बाधित आणि कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांची न्याय हक्काची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडली। वंचित बहुजन आघाडीचा लढा आता यशाच्या वाटेवर आहे। रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। याबाबत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे 324 प्रमाणपत्र धारक यांचा अंतिम फैसला देतील असे संकेत मिळत आहेत। त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे। 2,82,000 रुपयांच्या किमतीच्या 32.920 टन सिमेंटचा अपहार करणाऱ्या 2 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केलाय।
तालुक्यातील नौकार लॉजिस्टिक कंपनी कोनगाव ते अमित इन्फ्रालॉजिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुर्भे दरम्यान आरोपी संदीप कुमार सरोज आणि भीमाशंकर पुजारी तसंच इतर 3 आरोपी यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यात दिलेला सिमेंटचा माल हा इच्छित स्थळी न पोहोचवता तो ट्रकमधून काढून घेऊन त्याची परस्पर विक्री करून अपहार केला होता। वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पेण तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी आणि महासचिव सुनील धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वंचित बहुजन आघाडी चषक 2024 क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। पारितोषिक वितरण वंचित बहुजन आघाडी प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या हस्ते झालं। स्पर्धेत जितू आई जिते संघानं प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख रुपयांचं बक्षीस आणि चषक पटकावला। द्वितीय क्रमांक जय भवानी रावे संघ, तृतीय क्रमांक दीव संघानं पटकावला। विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। रायगड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट माणगाव येथे एज्युकेशन वीक साजरा करण्यात आला। यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले। पोस्टर प्रेझेंटेशन, डिबेटिंग, स्पीच, शायरी मुशायरा, ट्विनिंग आणि बॉलिवूड डे साजरा करण्यात आला। यामध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि 2022-23 या वर्षात विशेष नैपुण्य दाखवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। या वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभाचे अध्यक्ष माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे होते। पेणच्या दोलांजली आशिष राजशिर्के यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी दादासाहेब इंडियन टेलिव्हिजन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। हॉटेल सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी नामांकन आलेले कलाकार भारताच्या कानाकोपऱ्यातून आले होते। अशात पेणच्या सौ दोलांजली आशिष राजशिर्के यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी दादासाहेब इंडियन टेलिव्हिजन 2024 हा पुरस्कार सौ दीपिका चिखलिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा याकरता तळाशेत, इंदापूर, कशेणे, कोल्हाण, वाढवण या गावातील खेळाडूंच्या करता पहिले पर्व युवा वर्ग इंदापूरकर सर्व या ब्रीदवाक्यावर आधारित इंदापूर प्रीमियर लीग 2024च्या भव्य क्रिकेट महासंग्रामाची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून सचिनदादा सुमती गोडबोले क्रीडांगण, कशेणे, मुठवली रोड रेल्वे फाटकाजवळील क्रीडांगण येथे झाली आहे। या 2 दिवसीय क्रिकेट सामन्याचं उद्घाटन इंदापूर सरपंच रोशनी नवगणे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे, इंदापूरची शान क्रिकेटचा चमकता तारा पुरस्कृत ज्येष्ठ खेळाडू दत्ता पानवलकर, समाजसेविका सुवर्णा जाधव, शिवसेना नेते उदय डाळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।